नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरमई फिश कशा पद्धतीने कटिंग केले जाते हे थोडक्यात पाहणार आहोत। साधारणतः ही 2 किलोच्या साईजची सुरमई आहे। आता आपण त्याची मुंडी सध्या कट करत आहोत। ही मुंडी अशा पद्धतीने कट केल्यानंतर त्या मुंडीचे कल्ले साफ करून आपण त्या मुंडीचे एकाचे 2 पार्ट केलेले आहेत। त्यानंतर छोटे छोटे पीस भी करत आहोत। यानंतर आपण त्याच्या पोटातील थोडासा वेस्टेज बाजूला करत आहोत। हे वेस्टेज बाजूला झाल्यानंतर पातळ पातळ स्लाइस पीस अशा पद्धतीने आपण हे फ्राय पीस तवा पीस मध्ये देखील वापरू शकतो। अतिशय खायला लुसलुसीत आणि चवदार असा हा सुरमई मासा आहे। अतिशय पटपट अशा पद्धतीने आपण आता तो साफ करून झालेला आहे, स्लाइस करून झालेला आहे। आणि आपल्याला हा अतिशय तवा फ्राय, रवा फ्राय, सुरमई फ्राय खूप अशा सुंदर डिशेस या सुरमईपासून तयार केली जातात।